नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या पगारात 7,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। कामगारांनी ढोलताशा वाजवून आनंद व्यक्त केला। बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी उदय आंबोणकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना 12 तासांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यातून मुक्त करण्यात आलं। कर्मचाऱ्यांच्या संपाप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। जय पवारांनी मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राला भेट दिली। त्यांनी मान्सूनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतलाय। शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई न करण्याचं आवाहन केलंय। फलक लावताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाला। उल्हासनगरमधील खेमानी चौक इथली ही घटना आहे। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोन्यात 4,500 रुपयांची तर चांदीमध्ये 13,000 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर जीएसटीसह 1,49,000वर गेलेत। पिंपरी चिंचवड शहरात 15% पाणी कपात केली जाणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाने केलंय। मुंबईत बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे। आयआयटी महाविद्यालय परिसरातील घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। जळगावमधील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन ट्रॅप केस राबवलं। पोलिसांनी संशयितांवर धाडी टाकून शस्त्र, चोरीचा मुद्देमाल, रोख रक्कम, इतर साहित्य जप्त केलंय। धुळे जिल्ह्यातील जैताने ग्रामीण रुग्णालयात 3 अज्ञातांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वाद घातला। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली। आरोपींनी बनावट वेबसाईट तयार करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली।